शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासाठीचा खटला आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। या खटल्यात युक्तिवाद करताना ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्ह ठाकरेंना मिळणार नसेल तर ते गोठवण्यात यावं अशी थेट मागणी केलेली आहे। त्यांच्या या मागणीनं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। तर दुसरीकडे हे चिन्ह गोठवलं गेलं तर याचा सर्वाधिक फटका कुणाला बसेल आणि सर्वाधिक फायदा कुणाला होईल याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलेलं आहे। चिन्ह गोठवलं गेलं तर फायदा कुणाचा आणि नुकसान कुणाचं असा प्रश्न जेव्हा प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी काय मत व्यक्त केलं ते ऐका। कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंट वरनं त्या ठिकाणी दिसतोय आणि अगोदरच्या याच्यामध्ये दक्षता न घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेना दिलेला सिम्बॉल त्याच्यावरती एका प्रकारचं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला। आत्ताची अवस्था अशी दिसते की ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला आहे अशी परिस्थिती आहे। तो ऍडव्हान्टेज असा आहे की आता हा सिम्बॉल फ्रीज होईल असं दिसतंय आणि सिम्बॉल फ्रीज झाल्यामुळे दोघंही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे। सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून मी म्हटलं की हे ऍडव्हान्टेज अमित शहा बीजेपी अशी आहे। जर सिम्बॉल फ्रीज झाला तर या दोन्ही पक्षामधले आमदार आणि खासदार हे बीजेपीकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या निर्णय कोणाच्याही बाजूने लागू फायदा हा बीजेपीचा आहे। जे मध्यंतरी तोडफोड करण्याची असणारी जी त्यांनी सत्र चालू केलं होतं पण जंतर मंतरमुळे कुठेतरी असताना त्याला आळा बसला होता। पुन्हा हा निर्णय फ्रीज झाल्यानंतर आमदारांची आणि खासदारांची असणारी पळापळी होण्याची दाट शक्यता त्याच्यामध्ये दिसते। म्हणून म्हटलं हा निर्णयाचा ऍडव्हान्टेज जो आहे तो अमित शहा भारतीय जनता पक्षाला आहे अशी परिस्थिती आहे। प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यानुसार शिंदे सेना आणि ठाकरे सेना दोघांचं नुकसान होऊन फायदा भाजपला होईल असं म्हटलेलं आहे। पण ठाकरेंनी मशाल चिन्हावर आतापर्यंत काही निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळवलंय, त्यामुळे त्यांना धनुष्यबाण मिळाला नाही तर जास्त नुकसान होणार नाही। पण शिंदे सेनेचं चिन्ह गोठवलं गेलं तर मात्र त्या पक्षाला फटका बसेल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय। तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।